आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आत्ताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते राज्याच्या राजकारणातून। कारण शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष हा एनडीए सोबत जात महायुतीमध्ये सत्तेत सहभागी होणार अशी माहिती आता सूत्रांनी दिली आहे। सत्तेत सहभागी होण्याच्या बदल्यात मोठा आणि वजनदार कॅबिनेट मंत्रीपद पदरात पडणार अशी देखील माहिती मिळते। जलसंपदा किंवा अर्थ खातं मिळावं यासाठी शरद पवारांचा पक्ष प्रयत्नशील आहे असंही कळतंय। त्याचवेळी अर्थ खातं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळावं यासाठी पटेल आणि तटकरे यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असं कळतंय। तर दुसरीकडे शरद पवारांचा पक्षही अर्थ खातं मिळवण्यासाठी आग्रही दिसतोय। अर्थ खात्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्याचं कळतंय। सध्या आपण बघतोय प्रचंड जोरदार अशा या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत। या संदर्भात आपण बोलूयात, राजकीय विश्लेषक आपल्या सोबत आहेत अभय देशपांडे सर। मुळात अशा पद्धतीनं हे एकत्र येणं आणि त्यात ही वजनदार खाती मिळवण्यासाठी सुरू असलेली रस्सीखेच कसं पाहता याकडे? नाही, एक निश्चित आहे की पुढच्या काळामध्ये लोकसभेमध्ये जे विधेयक संमत करायचंय भाजपाला त्याच्यासाठी खासदारांची गरज आहे। आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे जे 8 खासदार आहेत त्या संदर्भातला हा महत्वाचा निर्णय त्यांना घ्यायचा आहे। आताच्या काळामध्ये आपल्याला असं कळतं की राष्ट्रवादी काँग्रेसने जेव्हा आपल्या पक्षातली फूट टाळण्यासाठी या संदर्भात आपण संसदेमध्ये भाजपाला अनुकूल अशी भूमिका घेऊ असं त्यांना आश्वासन दिल्याचं समजतंय। तशी परिस्थिती असेल तर पक्ष फोडू नये, पण पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस एनडीए मध्ये सहभागी होणार का या संदर्भात मागच्या 2 महिन्यापासून ज्या हालचाली सुरू आहेत त्याला कुठे मूर्त स्वरूप येतंय का की जयंत पाटील हे आपल्या व्यक्तिगत निर्णय म्हणून भेटलेत त्या संदर्भात अजून स्पष्टता झालेली नाहीये। एक निश्चित आहे की जयंत पाटील जर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिवसेनेप्रमाणे दुसरी फूट अडेल का या संदर्भातही चर्चा सुरू झाल्या। आणि तसं जर करायचं असेल तर पक्षाचे किमान 7 खासदार त्यांना बरोबर असावे लागतील, 7 आमदार आणि हा खासदार त्यांच्या बरोबर असावे। तशी पण स्थिती आता दिसत नाही, परंतु चर्चा सुरू झालेल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या विलनीकरणाचा मुद्दा जो होता त्यामध्ये भाजपाची मध्यस्थी या निमित्ताने सुरू झाली आहे असंही दिसतंय। परंतु मला याला मूर्त यायला स्वरूप यायला काही वेळ लागेल, परंतु त्यांना सहभागी करून सरकारमध्ये घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झालेल्या आहेत। त्याचे निगोशिएशन ज्याला म्हणतो आपण ते सुरू झालेले आहेत। कारण अर्थ खाता हा एक महत्वाचा आणि कळीचा मुद्दा सध्या दिसतोय। कारण ते राष्ट्रवादीकडे खातं दिलं होतं भाजपाने, पण ते केवळ अजित पवार यांच्यासाठी दिलं होतं आणि अजित पवार यांच्या निधनानंतर हे खातं राष्ट्रवादीकडे दिलेलं नाही भाजपाने। जर जयंत पाटील आणि अन्य नेते जर सरकारमध्ये येणार असतील तर हे खातं किंवा अन्य कुठला त्यांना सत्तेतला सहभाग कशा पद्धतीने दिला जाऊ शकतो या संदर्भात मला वाटतं प्राथमिक बोलणी सुरू झालेली आहे। आणि कालचे जरी आता जयंत पाटील सांगत असतील की ते नगराध्यक्ष पदाच्या संदर्भात भेटले तरी या तिघांचं एकत्रितपणे वर्षावर असणं ही बाब मला वाटतं बरीच बोलकी आहे। राजकारणात अशा गोष्टी योगायोगाने फार घडत नाहीत। म्हणजे राजकारणात म्हणतात की अपघाताने एखादी गोष्ट घडली तर ते सुद्धा नियोजित होतं असं म्हटलं जातं। त्याच पद्धतीने या तिघांचं एकत्र असणं मला वाटतं त्याचा संदर्भ घ्यावा लागेल। प्रज्ञा, अगदी यापूर्वी सुद्धा अभय सर आपण पाहिलं होतं की अगदी फडणवीसांनी सुद्धा जयंत पाटलांकडे खूण करत म्हटलेलं होतं की आम्ही तुमची वाट बघतोय, तुमच्यासाठी जागा रिकामी ठेवलेली आहे, हेच खूप काही बोलून जाणार होतं। पण दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये सुद्धा एकीकडे अंतर्गत खदखद निर्माण झालेली आहे किंवा ती निर्माण करण्यात आलेली आहे असंही दिसतंय। आणि त्यात या अशा सध्या मोठ्या स्वरूपात येणाऱ्या बातम्या भेटीगाठी बरंच काही सांगणाऱ्या आहेत। मात्र यात एक प्रकारे सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांना डावलण्याचाही प्रकार आहे का असं काही वाटते का? एक तर निश्चित आहे की पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीमुळे पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आहेत प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील यांच्यामध्ये दरी तर निश्चितपणे निर्माण झालेली आहे। परंतु आताच्या परिस्थितीमध्ये त्यांना वगळून पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांना वगळून विलिनीकरणाचं जे कुजबूज असते ही शक्यता मला तशी कमी वाटते। कारण भाजपा लगेच या पद्धतीने निर्णय घेऊन अडचण करून घेणार नाही स्वतःची भविष्यातल्या राजकारणामध्ये। त्या दृष्टीने त्यामुळे सहमतीने मार्ग काढण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे। नाहीतर असं होईल की अजितदादा गेल्याबरोबर भाजपाने त्यांना सोडून लगेच दुसऱ्या बरोबर घरोबा केला या पद्धतीने मला वाटतं की राजकारण ते करू इच्छित नाहीत। आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये या दोन्ही गटांना त्यांच्यातले जे अंतर्गत मतभेद आहेत ते थोडेसे बाजूला ठेवून एकत्रित कसं आणता येईल किंवा एकत्र नाही आले तरी सरकारमध्ये एकत्र आणता येईल का? कारण आज या चर्चा सुरू आहेत प्रज्ञा, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या
शरद पवार गटाच्या त्यांना सोबत घ्यायचा प्रयत्न आहे, परंतु अजित पवार गटाची सहमती या संदर्भात घेतली आहे का, हाही एक महत्वाचा मुद्दा असणार आहे. म्हणजे आपण एक काल्पनिक गृहीत धरूया की उद्या ठाकरे गट जर येणार असेल, शिंदेची त्याला परवानगी लागेल ना, पण दोन्ही गट काही एकत्र सरकारमध्ये राहणार नाहीत. तोच परिमाण राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतही लागू शकतं. त्यामुळे पुढच्या काळामध्ये जर वेगळं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एनडीए मध्ये घ्यायचे असेल तर यांची सहमती आवश्यक आहे आणि ती निश्चितपणे घेतली जाईल असं दिसतंय. अगदी अभय सर, सगळीकडे आपण बघतोय आतापर्यंत ज्या भेटीगाठी झालेल्या आहेत आणि जयंत पाटलांचा एकंदर स्वभाव बघता त्यांची एक वेगळी मोठ बांधण्याची सवय आहे आणि त्यांनी एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. त्यांना बांधणारा एक मोठा वर्ग पक्षामध्ये आहे. अशा वेळेला रोहित पवार असतील, यांना बाजूला सारत एक वेगळा मुद्दा समोर घेऊन ते पुढे येऊन पक्षातनं बाजूलाच पूर्णपणे जातील आणि अर्थातच किंवा मग शरद पवारांच्या अर्थातच त्यांच्या सहमतीनंच पूर्णच्या पूर्ण पक्ष हा विलीन होईल अशी शक्यता आता जास्त बळावली आहे असं वाटतंय का? असं आहे की राजकारणामध्ये आपण शब्द बेरजेचं राजकारण वापरतो, खरंच तर ते गरजेचं राजकारण असतं. आणि आज मला वाटतं की भाजपाची महाराष्ट्रातली गरज एवढी मोठी नाहीये की त्यांना त्याच्यासाठी ते फार प्रयत्नशील आहेत. एक निश्चित आहे की विरोधी पक्षाचं शक्ती कमी करण्याच्या दृष्टीने आपल्या बाजूला काही नेते आणणं त्यांचा प्रयत्न असू शकतो. परंतु आज जयंत पाटील यांच्या संदर्भात सांगायचं तर सांगलीमध्ये भाजपाची काही ताकद कमी आहे असा भाग नाहीये. दुसरं, महाराष्ट्रामध्ये म्हणजे जयंत पाटील स्वतः एक व्यक्तिगत नेते म्हणून त्यांचं स्टेचर खूप मोठं असलं तरी त्यांच्यामुळे राजकारणामध्ये किती फरक पडणार आहे हा भाग मला वाटतं की अधिक महत्वाचा आहे. आणि आता भाजपाला पूर्ण शरद पवार गट आपल्या बरोबर असावा आणि त्यातल्याही त्यात महत्वाचा लाभ आहे ते 8 खासदार संसदेत विधेयक येईल तेव्हा आपल्या बाजूने असावेत किंवा विरोधी बाजूने तरी किमान ते नसावेत, म्हणजे ऍब्स्टेन तरी त्यांनी करावं. या दृष्टीने मला वाटतं सगळी चर्चा चालू आहे आणि तोच या सगळ्या घडामोडीचा केंद्रबिंदू आहे असं दिसतंय. प्रज्ञा. अगदी अभय सर, तुम्ही आमच्या सोबतच राहा. मात्र सध्या आपण बघतोय की शरद पवारांचा हा संपूर्ण गटच एनडीए सोबत जाणार याची चर्चा जोरदार आहे आणि कोणतं वजनदार खातं मिळणार अशी चर्चा होती. राजकीय विश्लेषक संजय आवटे आपल्या सोबत आहेत. संजयजी, आत्ताच्या ज्या घडणाऱ्या घडामोडी आहेत प्रचंड बोलक्या आहेत, मात्र खरोखरीच इतक्या मोठ्या प्रमाणात या घडामोडी येत्या काळात घडतील असं तुम्हाला वाटतंय का? आणि त्यासाठी भाजपचे हे खास प्रयत्न आहेत किंवा शरद पवार गटाकडनं हे विशेष प्रयत्न आहेत? यापैकी कोण नेमकं प्रयत्न करत आहे असं वाटतं? नाही, प्रयत्न एक लक्षात घ्या. मुळात काय आहे की जसा आता अभयने उल्लेख केला त्याच्याप्रमाणे मुळात एक तर डिलिमिटेशनचं विधेयक हे सगळं लक्षात घेता भारतीय जनता पक्षाला आता आपल्या सोबत भरपूर खासदार असावेत, पुरेसे खासदार असावेत असं वाटणं स्वाभाविक आहे. आणि त्यामध्ये अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्ष असते, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांच्यापेक्षा सुद्धा शरद पवारांचा पक्ष हा संसदेमध्ये जास्त प्रभावी आहे, कारण त्यांच्या आधी खासदार आहेत. त्यामुळे हा पक्ष आपल्यासोबत यावा असा प्रयत्न भाजपनं करणं हे अगदी स्वाभाविक आहे, कारण 8 खासदार आहेत. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की शरद पवारांची अशी इच्छा कदाचित अशी असू शकते की शेवटी काही झालं तरी शेवटच्या क्षणी आपण भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेता कामा नये. असा केला तर आपली विश्वासार्हता जाऊ शकते. पण त्यातला आणखी एक मुद्दा असा आहे की समजा आपण भाजपसोबत गेलो नाही तरी सुद्धा भाजप काय करू शकतं हे तृणमूल काँग्रेसच्या केसमध्ये शरद पवारांनी बघितलेलं आहे. त्यामुळे जर तृणमूल काँग्रेसचं हे घडू शकतं तर आपल्या पक्षाचंही घडू शकतं. म्हणजे ओमराजे निंबाळकरांसारखा, ते शरद पवारांच्या काही खासदारांना मी बोलत होतो तेव्हा ते असं म्हटलं की ओमराजे निंबाळकरांसारखा खासदार जर भाजपसोबत जाऊ शकतो तर जगातला कोणी जाऊ शकतो. तर मग हे होऊ शकतं. तर हे सक्तीनं होण्यापेक्षा मग त्यापेक्षा एकच मार्ग आहे की ते आपण स्वतःहून करणं, स्वेच्छेनं करणं आणि त्याचे जे काही फायदे असतील ते फायदे पदरात पाडून घेणं. त्यामुळे मला असं वाटतं की आता शरद पवारांचा पक्ष हा या दृष्टीनं आपण एनडीए सोबत जावं, भाजपसोबत जावं, त्याचे राज्यात आणि केंद्रात जे काही फायदे होतील ते फायदे पदरात पाडून घ्यावेत असा प्रयत्न करतो. हा क्रमांक 1चा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की अजित पवारांच्या पक्षामध्ये अजित पवार गेल्यानंतर आणि हे पण लक्षात घेतलं पाहिजे प्रज्ञा की अजित पवार असताना विलिनीकरणाची चर्चा सुरू झालेली होती. याचा अर्थ असा होता की अजित पवार काही सत्तेमधून बाहेर पडणार नव्हते, शरद पवारांचा पक्ष सत्तेमध्ये जाणार होता. त्यामुळे एनडीए सोबत जाण्याची तशी मानसिक तयारी शरद पवारांनी स्वतः आणि शरद पवारांच्या पक्षानं सुद्धा त्यावेळी केली होती असं आपल्या लक्षात येतं. अजित पवार गेल्यानंतर समीकरणं सगळी बदललेली आहेत. आता सुनेत्रा पवार, पार्थ, जय
ही सगळी मंडळी जी आहेत ती आता सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत आणि त्या तुलनेमध्ये पवार कुटुंबातले शरद पवार, सुप्रिया सुळे किंवा रोहित, योगेंद्र ही सगळी मंडळी जी आहेत ती मात्र आता बाहेर पडलेली आहेत. आता जर सत्तेच्या केंद्रस्थानी जायचं असेल तर एकच मार्ग आहे, तो म्हणजे आपण थेट मध्ये पक्षात जावं, एनडीए सोबत जावं. आणि त्यातला आणखी एक तिसरा मुद्दा आहे. तो तिसरा मुद्दा असा आहे की अजित पवारांच्या पक्षाच्या मंडळींना आता आपण बघतो आहोत की अजित पवारांच्या पक्षामध्ये जे काही सध्या अंतर्गत गोष्टी सुरू आहेत, सुनेत्रा पवारांना आव्हान दिलं जाणं वगैरे वगैरे, त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वावर पूर्णपणे विश्वास अद्यापही अजित पवारांच्या पक्षाचा आहे असं काही दिसत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये जसे अजित पवार आपल्यासोबत होते तसे साहेबांनी आपल्यासोबत राहावं असं म्हणणारा एक मोठा वर्ग आहे, एक मोठा गट आहे, ज्यांना असं वाटतं की शरद पवार आपल्यासोबत असतील तर आपण अनेक आव्हानांना तोंड देऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये पूर्ण पक्षावर, दोन्ही पक्षांवर मान ठोकणं, विलिनीकरण जे काही पूर्वी म्हटलं जात होतं त्याच पद्धतीनं एकत्रितपणे पक्ष मजबूत करणं आणि एकत्रितपणे पक्ष मजबूत करत एनडीए सोबत जाणं आणि सत्तेमध्ये चांगला वाटा राज्यात आणि केंद्रात मिळवणं, अशी स्ट्रॅटेजी अपरिहार्यता म्हणून कदाचित शरद पवारांची असू शकते. मला माहित नाही काय घडेल, पण असं एकूण लॉजिक तरी असं दिसत आहे. पण संजयजी, तटकरे आणि पटेल हे होऊ देतील का? कारण अर्थातच त्यांचा हाच दावा आहे की अर्थ खातं जे आहे ते यांनाच हवं आहे, अजित पवार गटाला हवं आहे आणि मग ते जयंत पाटलांना दिलं जाईल का? त्यासाठी कशा पद्धतीनं तडजोड केली जाऊ शकते? ते प्रज्ञा असं आहे, मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचा बऱ्यापैकी पुढाकार होता अजित पवारांना भाजपसोबत नेण्यामध्ये. आजही प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे पक्षावरची आपली मान ठेवण्याचा किती प्रयत्न करतायत आणि वेळ प्रसंगी सुनेत्रा पवारांना कसं आव्हान देतात हे आपण बघतो आहोत. पण हे पण बघितलं पाहिजे की मध्यंतरी या दोघांनीही शरद पवारांची पण भेट घेतली होती. आता खरी गंमत अशी आहे की मुळात यांना काय वाटतं आणि त्यांना काय वाटतं यापेक्षा सुद्धा भाजपला काय वाटतं यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. आणि भाजपला जे वाटतं त्याच्या विपरीत किंवा विरुद्ध करण्याची क्षमता आता कुठल्या या पक्षामध्ये उरलेली आहे असं काही मला वाटत नाही. आणि हे नक्कीच आहे की भाजपला काही झालं तरी अजित पवारांच्या पक्षापेक्षा सुद्धा शरद पवारांचा पक्ष हा केंद्रामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे 8 खासदारांसाठी शरद पवारांचा पक्ष आपल्यासोबत आला पाहिजे असं ते म्हणतील. बरोबर. नक्कीच संजयजी, धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी. तर आपण बघतोय की हे मत जे आहे ते व्यक्त केलं जात आहे आणि यात काही विशेष नवल वाटण्यासारखं नाही असंही म्हटलं जात आहे. थेट जाऊयात, संजय राऊत बोलतात तिथे.